मराठी आंतरभारती इयत्ता 10वी कविता क्रमांक 5 खोप्यामध्ये खोपा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कवितेचा भावार्थ पाहूया, कवितेचा सरळ अर्थ। चला तर सुरुवात करूया। अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला। चला तर याचा आता अर्थ लिहा। अर्थ, सर्व घरट्यामध्ये सर्वात सुंदर आणि चांगले घरटे हे सुगरणीचे आहे। हे पहा, तिने आपल्या पिलासाठी झोका झाडाले टांगला आहे। हे झालं पहिली 4 ओळीचा अर्थ। आता दुसरी 4 ओळी। पिलं निजले खोप्यात, जसा झुलता बंगला, तिचा पिलामधी जीव, जीव झाडाले टांगला। चला अर्थ लिहा। खोप्यामध्ये सुगरणीचे पिले सुखरूप व शांतपणे झोपली आहेत, कारण त्यांचा घरटा हा वाऱ्यावर बंगल्यासारखा झुलतो। सुगरण पक्षिणीचा जीव तिच्या पिलामध्ये असतो। ती आपल्या पिलावर खूप माया करते, जणू तिचा जीव झाडाले टांगला आहे। त्यानंतर आता तिसरं पहा। खोपा इनला इनला, जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी देख रे माणसा। चला अर्थ लिहा। ज्याप्रमाणे झुकलेल्या भोपळ्याची नक्षीदार जाडी खूप सुंदर दिसते, तसे सुगरणीचे आपले घरटे विणले आहे। सुगरणीने आपले घरटे विणले आहे। अरे माणसा, ही पाखरांची सुरेख व सौंदर्यपूर्ण कारागिरी पहा। आता शेवटच्या 4 ओळी पहा। तिची उलुशी चोच, तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोट। अर्थ लिहा। सुगरणीची इवलीशी चोच असून, चोच हेच तिचे हात, हेच तिचे दात व ओठ आहेत। तिने चोचीने ते सुंदर घरटे विणले आहे। हे माणसा, तुला तर देवाने 2 हात आणि 10 बोटे दिली आहे। तो मेरे प्रिय छात्रों, मैं उम्मीद करता हूँ कि आपको मेरा ये वीडियो ज़रूर पसंद आएगा। मिलते हैं अगले वीडियो में।